राम राम सगळ्यांना, गुड मॉर्निंग. तर आज सकाळी उठल्यानं म्हटलं पहिले खिडकी खोलावं, कारण खूपच गरम होत होतं. त्यानंतर मी हात वगैरे धुवून ना, जी भांडी होती रात्रीची ना, ती सगळी भांडी म्हटलं पटापट लावून घ्यावं, कारण की टाईम पण झाला होता, स्वयंपाक पण बनवायचा, टिफिन बनवायचा होता. त्यानंतर मी सगळी भांडी वगैरे व्यवस्थित लावून दिली आणि जी लागत होती ना, मी ती वरतीच ठेवली, कारण की म्हटलं परत तर घ्यायचीच आहेत, तर मग जाऊ द्या. तर त्यानंतर मी काय केलं, पटापट आपली अशी भांडी वगैरे लावून घेतल्यानंतर आहे ना, म्हटलं आज भाजी काय करावं त्याचा विचार करत होते. तर फ्रीजमध्ये मला वांगी दिसली, तरी वांगी बघा भरपूर अशी वांगी होती, पण जरा सुकली होती, पण ठीक आहे म्हटलं चला. मी दाबून बघत होते कडक आहे का काय, पण ती नव्हती. पण चला म्हटलं एक एक वांग आहे ना, म्हणजे नाही का, मी थोडंसं पाणी घेतलं पातेल्यामध्ये आणि एक एक वांग आहे ना चिरून आहे ना त्याच्यामध्ये टाकलं, कारण की वांग जर आपण म्हणजे एक एक वांग मी बघितलं आणि मग चिरून त्याच्यामध्ये टाकलं, कारण की आपण वांगे तसेच वरती ठेवले ना, हवेमुळे ते काळे पडतात ते. त्यानंतर मी सगळे वांगे ना व्यवस्थित चिरून वगैरे त्याच्या आतमध्ये बघून, कारण की उन्हाळ्यामध्ये नसती एवढी कीड म्हणा, पण पावसामध्ये एवढी वांग्यांना कीड असते, त्यामुळे वांग्यांची इच्छा जाते खायची. पण तरी पण आज आमच्या इकडं वांगी, कोबू, फ्लावर, शिमला सोडून भाज्याच भेटत नाही आम्हाला. त्यानंतर मग तेच बरोबर आपले असे कापून वगैरे सगळे टाकले. इच्छा तर नव्हती काही डब्याला न्यायची, पण चला म्हटलं बनवूया. त्यानंतर मी किटली घेतली, किटलीमध्ये ना 3-4 पळ्याचं तेल ना मी एका म्हणजे ना प्लेटमध्ये काढून घेतलं चपात्यांसाठी, आणि 2 पळ्या ना मी ना कढईत म्हणजे नाही का पॅनमध्ये टाकलं, जे आपल्याला वांगं बनवायचं होतं त्यामध्ये. तर ते टाकल्यानंतर आहे ना, मी मसाला काढायला घेतला. 5-6 मी ना लाल मिरच्या, कारण की हिरव्या मिरच्या संपल्या होत्या माझ्या. तर त्यानंतर कोथिंबीर होती, पण त्याच्यामध्ये थोडासा कचरा होता, तो काढून तिला धुवून वगैरे टाकलं. त्यानंतर शेंगदाणे वगैरे थोडे शेंगदाणे टाकले, कारण जास्त पण नको म्हटलं. तर जास्त पण टाकलं चांगलं नाही लागत, थोडे शेंगदाणे टाकले आणि जिरी वगैरे टाकून ना मस्तपैकी अशी ना बारीक पेस्ट करून घेतली त्याची. त्यानंतर मी कढई जी तापाय ठेवली होती त्यामध्ये मी थोडेसे ना मोहरी टाकली, फक्त जिरे तर मी टाकली होती ना, त्यानंतर फक्त मोहरी टाकली. आणि मोहरी टाकल्यानंतर जो आपण मसाला काढला त्याच्यात किचन किंग मसाला आणि हळद पावडर फक्त टाकली, कारण की म्हटलं मिरची पावडर होती, मी मिरची टाकली होती. त्यानंतर थोडंसं मीठ टाकून ते सगळं हलवून घेतलं. म्हटलं एक जीव करून घ्यावं. हलवून घेतल्यानंतर मी जी वांगी होती ना, ते एक एक पाण्यातनं काढायची, त्याच्यामध्ये ती मी जो मसाला केला होता तो भरायची, आणि तो मसाला ना मी आहे ना आपल्या भरून वांगे ना मी याच्यामध्ये टाकायची, कढईमध्ये टाकायची. वांगे मी पटापट म्हणजे नाही का टाकून घेतली, आणि जेवढं तुम्ही मसाला भरसाल ना तेवढं वांगं छान लागतं. पण ज्यावेळेस आपण पाणी होतं ना त्याच्यामधला सगळा मसाला निघून जातो, जास्त हलवायचं नाही त्यासाठी. तर त्यानंतर मग ते मी थोडंसं पाणी वगैरे ओतून आहे ना, म्हटलं मीठ वगैरे टाकलं थोडंसं, म्हटलं आळणी व्हायचं काय अंदाजाने मीठ टाकून ते ठेवून दिलं म्हणजे उकळायला छोट्याशा गॅस. त्यानंतर मी गव्हाचं पीठ मळायला घेतलं. गव्हाचं पीठ मळायला घेतल्यानंतर पहिल्यांदा ते चाळून घेतलं, कारण की मी भरपूर वेळा काय करते दळल्यानंतर ना चाळून ठेवते, पण ह्यावेळेस मला टाईमच नव्हता भेटला. तर मग मी ते परत चाळून घ्यायला लागतं सकाळ म्हणजे सकाळचं अर्जंट असेल तर मग माणूस पटकन घेतं. पण ते आता चाळायचं राहिलं तर डब्बा भर पीठ होतं, आता अर्धा डब्बा झाला आहे. एवढा मोठा डब्बा काय 5-6 चपात्या लागतात, पण आज जास्त चपात्याचं पीठ मी घाईमध्ये मळून घेतलं होतं. म्हटलं आता ठेवून तर काय करायचं, लाटून घ्या. तर मग मी काय केलं, सगळं पीठ असं एकजीव करून घेतलं, आणि म्हणता जेवढं कडक पीठ असेल तेवढी चपाती मऊ राहते. पण माझ्या काय चपात्या कधी मला बनवायचा प्रश्न आला नाही, म्हणून मला गोल पण जमते नाही आणि मऊ पण जमते ना, असं प्रॉब्लेम आहे. तर मी सगळ्यांना असे मस्त नाही का तो मळून वगैरे घेतल्यानंतर तेल वगैरे लावून आहे ना, त्यामुळे त्याचे छोटे छोटे ना गोळे करून घेतले, कारण की मग परत आहे ना ते गोळे करा आणि मग ते लाटा, त्यापेक्षा आपलं थोडं थोडंसं ना मग पहिलेच गोळे करून घ्यायचे. थोडीशी पिठी घेतली आणि त्यानंतर तो जो डब्बा होता तो खाली ठेवून दिला, कारण की गर्दी होत होती. त्या जागी परत ठेवल्यानंतर गॅसवरती तवा ठेवला. तव्या ठेवल्यानंतर आहे ना मी दात वगैरे सगळं दात घासून घेतले, थोडंसं कालवून हलवलं, आणि म्हटलं कालवण वगैरे हलवल्यानंतर ना मला ना म्हणजे नाही का पातळच होतं. मग मी काय केलं, थोडं त्याच्यावरती झाकण ठेवलं, म्हटलं वांगी शिजावं म्हणून. ते व्यवस्थित बसत पण नंतर मग उलटं करून घेतलं, आणि ते बसवल्यानंतर मला सकाळचे गरम पण होतं ना, खूप ताण लागले. तर मग मी दात वगैरे घासून ना 3-4 घोट गार पाणी फ्रीजमधून बॉटल काढली आणि पाणी पिलं, जावं जरा बरं वाटलं. त्यानंतर म्हटलं आता चला चपात्या मळून आपल्याला लाटून घ्या. तर मोदीचं ना मला ते मटके दिसले, कारण मी रात्री ती भिजत टाकली होती, ती छान भिजली होती. पण म्हटलं मोड येण्यासाठी ठेवा, आणि गरमी असल्यामुळे पटकन मोड येतात ते. तर मी सगळं मटकीतलं पाणी काढलं पहिल्यांदा, आणि त्यानंतर 2-3 वेळा ती धुवून घेतली. नंतर चाळण घेतली, चाळणीमध्ये छोटासा रुमाल टाकला, त्याच्यावरती जी सगळी मटकी ना ते टाकली, आणि त्याच्या डब्याला लागलेली ती काढून वगैरे ठेवली.
आणि रुमाल टाकून तो रुमाल उगाच फोल्ड केला आणि उलटा करून ठेवला, जेणेकरून त्याचा दाब राहावा. आणि त्याच्या खाली ते डब्बा ठेवला, वरून नेणं झाकण ठेवून नेणं मी ठेवून दिली चाळणीमध्येच. आणि मग पटापट असे ना चपात्या लाटायला घेतल्या. तर मोड काही येऊन जाईन संध्याकाळपर्यंत, बघूया. जास्त मोठे नाही, पण थोडे थोडे येईन, बरेच म्हणजे नाही का. त्यानंतर मी ना पहिली चपाती टाकली, त्यानंतर पटापट अशी दुसरी पण चपाती केली. अशा मी सकाळी मी 7-8 चपात्या केल्या तर सकाळी. तर मग ती म्हणजे नाही का केल्यानंतर मग पटापट अशी मळून घेतली. आणि मध्येच वांग्यांकडे मी बघत होते, म्हटलं चहाला थोडंसं पाणी ठेवा. सगळ्या चपात्या झाल्यानंतर मी चहा आला, आणि चहा मला खूप गोड आवडतं, त्यामुळे चहापत्ती पण मी भरपूर टाकते आणि साखर पण मी भरपूर टाकते. तर तोपर्यंत चपाती भाजत होते, त्या म्हटलं मी चहाचं मटेरियल काढून पाणी वगैरे टोपत ठेवून दिलं होतं. म्हटलं हे आपलं तवा उतरावला का लगेच ठेवायचा, म्हणजे चपाती भाजल्यानंतर लगेच तवा उतरावला आणि ते ठेवून दिलं चहा उकळायला. त्याच्यामध्ये म्हटलं डबा भरून घ्या. त्या डब्बा शोधून आहे ना मी ना त्याच्यामध्ये 2 वांगे आणि थोडेसे ना आपली ग्रेव्ही टाकली होती. आणि मी डब्याला एकच चपाती नाही, कारण मला चपाती बिलकुल आवडत नाही, ना बनवायला आवडते ना खायला आवडते. तर मग ती मी सगळी भरून वगैरे ना ठेवून दिली थंड व्हायला, कारण की चपाती पण गरम होती आणि हे पण गरम होते. तर म्हटलं चहा उकळत होतं आपलं, थोडीशी गॅस पुसून नका, कारण दिवसभर परत कोणी पुसायलाच नाही, आपलं पुसून घ्यावं म्हटलं. परत ते दिवसभर कडक होतं संध्याकाळचं. तर मी थोडीशी गॅस वगैरे पुसून घेतल्यानंतर जी भांडी होती ती सगळी धुवून वगैरे ना ठेवून दिली सुकायला. चहामध्ये ना दूध टाकलं, आणि दूध टाकल्यानंतर आहे ना मी जरा वेळ त्याच्याकडे बघतच बसले, कारण की मग कप वगैरे काढून द्यायला टाईम होतो. मग मी बघत बसल्यानंतर म्हणजे चहा झाले. ओतून वगैरे घेतला, चहा ओतून घेतला. गॅस वगैरे ना बंद करायचं मला आलं नाही लक्षात. नंतर गॅस वगैरे नाही का चहा घातला, आणि हे केल्यानंतर ना मी मस्त वगैरे चहा आणि चपातीनं पटपट खाली, कारण खूपच टाईम झाला होता मला. त्यामुळं मी चपाती आणि चहा सकाळचे खाऊन जाते, कारण मला भूक लागल्यानंतर मी माझी आंघोळ वगैरे सगळं टाकलं, कपडे वगैरे घातले, केस वगैरे विचारले आणि पुढे टाकलं पडते माझ्या, कारण की ती केव घालून नाही ना केस सगळे केलेत माझे. त्यामुळे मी असे पुढे केस घेऊन ना सगळं असं हे करून ते पावडर वगैरे लावून मस्त बॅगवर बघितली. नंतर मला लक्षात आलं की सेंट मारायचंच राहिलं, तर सेंट मारायचं राहिलं तर मग मी तो सेंट थोडासा मारून घेतला. आणि मग आपली मस्तपैकी नाही का म्हटलं आता बघा परत एकदा बघा कसं वास येत होता सेंटचा. डब्बा वगैरे मी ठेवायला गेले, पण मला त्या छोट्या डब्याने वांग्यातले की आपलं हे कालवण सांडतं काय म्हणून मी एकत्र डब्बा करून एक चपातीचा म्हणजे तो ठेवून दिला. घेतलंच होतं मी त्यासाठी, कारण की 2-2 डबे पकडता येत, म्हणून एका डब्यामध्ये काम करून घ्यायचं म्हणून मी ते डब्बा घातला होता. आणि तो बरोबर मला पुरतोच. त्यानंतर मी बॅग वगैरे भरली, आणि त्याच्यामधलं जे सामान ते पुढं मागं केलं बॅगमधलं. आणि अशा प्रकारे मी जायला तयार झाले होते. आणि नंतर आल्यानंतर लक्षात आलं की मला कानातलं काल ते निघालं होतं सकाळी, ते तिथेच राहिलं होतं. नंतर आल्यानंतर मी ते बघितलं, ठेवून दिलं, आणि कपडे वगैरे चेंज करून मी किचनमध्ये गेले. सकाळची जी भांडी घासायची राहिली होती, म्हणजे लास्टला टोप चहाचा राहिला होता, तो घासून वगैरे नाही का सगळा टोप घासून वगैरे मस्तपैकी घेतला. आणि त्यानंतर मी पटापट असे ना कामं केले. चहा ठेवला तर भरपूर अशी चहा टाकली, मला गोड आवडतं. चहापत्ती टाकली आणि चहा उकळत होता तोपर्यंत ती मटकी बघितली. मटकीला ना छान असे छोटे असे मोड आले, त्याला खूप आनंद झाला. बघा लाईट लावली होती, तर चहामध्ये ना दूध ओतल्यानंतर आहे ना मी कप वगैरे काढून घेतले. एक कपवरती दुसरा कप काढला. आणि नंतर मला लक्षात आलं की द्राक्ष होती यार माझ्याकडे, नानांनी आणलेली काल, ते असेच खराब होऊन जाते. मग मी काय केलं, सगळी द्राक्ष वाटीमध्ये काढली. म्हणजे ना काय द्राक्षांना पिकवण्यासाठी ना आजकाल ना औषध मारले जातात खूप, त्यामुळे ते घसा वगैरे पकडायची लक्षणं आल्यात. तर मग मी नंतर सगळं वाटीमध्ये काढून मस्तपैकी नाळाखाली धुवून घेतली पहिले सगळी व्यवस्थित. आणि त्यानंतर आहे ना एका चाळणीमध्ये धुतली होती, तर वाटीमध्ये काढली आणि एक प्लेट घेतली, ह्यांना थोडीशी ना नेऊन दिली. आणि चहा उकळता मी अर्धी वाटीनं फस्ते करून टाकले, कारण मला द्राक्ष खूपच आवडतं. म्हणजे मला का कांदा, काकडी, द्राक्ष, लिंबू वगैरे चिंचा खूप आवडतं मला. अशी फळं कधी ना म्हणजे आवडतातच आहे मला. तर मी ते असे खात होते. त्यानंतर चहा उकळत होता मी त्याला हलवत होते चहाला. त्यानंतर म्हटलं आता बस, मला पाय पण खूप दुखत होते, तर म्हटलं बस आता बसून घ्या. तर मग चहा ओतून घेतला कपामध्ये, आणि आपलं चहा वगैरे पिऊन घेतल्यानंतर यांनी भाज्यांना तर बघितलं, हे शाबू तांदूळ, कारण गुरुवारी संकष्टी आहे. आणि शेंगदाणे संपले होते. ते कोबू मला आवडत नाही ती भाजी, कोबूचा कांदा. तर म्हटलं आज काहीतरी वेगळं बनवावं, पण वेगळं बनवण्यासाठी मी वर किसणी काढायला गेले.
पण ते काय मला तो प्रयोग जमला नाही. मी ती कसं धुवून वगैरे घेतली, कारण खूप दिवसापासून ती वरच पडली होती. तर ती धुवून वगैरे घेतली मी आणि चाळणीमध्ये ठेवली. आणि किस्सायला म्हणजे नाही का, खूपचा कांद्याला वरण खराबच असतो म्हणून मी ते वरला भागायला 2-3 पान सगळे असे काढून दिले. तर पण एका दांड्याला थोडंसं होतं, तर मग मी ते काढलं सगळं आणि 2 भाग केले त्याचे. आणि तो फ्रीजमध्ये ठेवून मऊ झाला होता म्हटलं, पण तरी पण मला ट्राय करा. भरपूर असा अर्धा कांदा मी किसला, पण खाली तो एवढूसा पण नाही निघाला, थोडासाच निघाला. तर मग मी म्हटलं जाऊ दे आता, काही नाही होत ना म्हणून मी ह्याला हे प्रयोग बाजूला ठेवला आणि आपलं सुरी घेतली आणि ते कापायचं घेतलं. पटापट पटापट असं कापून घ्यायला, कारण की उद्या सकाळी बनवायचं होतं मला. पण म्हटलं आताच करून घ्यावं. त्यानंतर मी एक भांडं घेतलं, त्यामध्ये म्हणजे भात घालावं, दूध तापायला ठेवलं होतं, भात घालावं म्हटलं. तर भात घालवल्यानंतर आहे ना, ते केल्यानंतर आहे ना, मस्त घेतलं मी तांदूळ वगैरे धुवून घेतले. आणि धुवून घेतल्यानंतर कुकर वगैरे लावला, मीठ वगैरे टाकलं त्यामध्ये, कुकर वगैरे लावून दिला आणि दूध तोपर्यंत तापतच होतं. आणि भांडी आहे ना वापरली ना, म्हणजे सकाळची जर वापरली तर पण ती मी धुवूनच घेत असं संध्याकाळी धुवून वगैरे कुकर वगैरे मी ना गॅसवर लावून दिला. आणि त्यानंतर म्हटलं आत्ता संध्याकाळी काय करावं, तर कढी मला विचार चालला होता. आणि आजी बनवते तशा प्रकारे मी कढी बनवायला घेतली. पण कढी बनवायला घेतली. पण मग त्याच्यामध्ये माझ्याकडे ना हिरव्या मिरच्या नव्हत्या, परत लाल मिरच्या टाकल्या थोडेसे, आणि कोथिंबीर टाकली, जिरे टाकली, मोहरी जिरी टाकली, आणि थोडंसं ओवा टाकून सगळं मिक्सरला बारीक करून घेतलं. आणि तेव्हा बारीक होत नव्हतं म्हणून त्याच्यामध्ये थोडंसं दही टाकलं. दही टाकल्यानंतर ना थोडंसं असं मी काय केलं, नंतर बेसन पीठ टाकून परत मिक्सरला करायला. मला असं मिक्स करण्यापेक्षा तसं मिक्सरमध्ये पटकन गरम 2 पळ्यात ते दही घेतलं, परत त्यामध्ये सगळं ते मिश्रण काढून वगैरे ठेवलं. तोपर्यंत दूध वगैरे तापून झालं होतं. त्यानंतर कढई ठेवली, कढईमध्ये थोडंसं असं 2 पळ्यात तेल ओतल्यानंतर मी जिरे टाकले, ते फक्त मोहरी टाकली थोडीशी. आणि नंतर लक्षात आलं अरे आपल्याला हेच टाकायचं राहिलं, हळद टाकायची लागली परत. त्यानंतर थोडीशी हळद टाकली, मीठ काय लगेच टाकते नाही, त्यामुळे मी काय मीठ वगैरे काय लगेच टाकलं नाही. आणि ते सगळं ओतून अशी ना कढी मस्तपैकी नाही का झाली, ती उकळत होती तोपर्यंत मी 2 भाकरी करून घेतल्या. भात तर ऑलरेडी झालाच होता. आणि अशा प्रकारे आमचं जेवण तयार झालं.